कटिंग करताय ना? नाही, कपडे शितोय. कटिंगची दुकान आहे तर कटिंगच करणार ना, काय कपडे शित बसणार? असू दे असू दे, सांग कटिंगचे किती रुपये? कटिंगचे 60 रुपये आणि शेविंगचे 40 रुपये. अरे तू कसला हजाम आहेस रे, तुला दिसत नाही? माझी फक्त कटिंग करायची आहे, मला काय दाढी आली आहे? अरे तू एवढा मोठा झालायस आणि तुझी शेविंग करायची नाही? अरे ये दीडशान्या, आत्ता तर मी 18 वर्षांचा झालोय, एवढ्या लवकर शेविंग येते काय? अरे खेबड्या, 14 15 वर्षांच्या मुलांची शेविंग येते आणि तुझी का नाही आली रे अजून? अरे ये, तुला काय कटिंग करायची आहे काय नाही? काय शेविंग करत बसणार आहेस? रागवू नकोस रे भावा, रागवू नकोस. ते काय आहे ना, आम्हाला सवयच पडली आहे. शेविंगचे 40 आणि कटिंगचे 60 म्हणजे बरोबर 100ची नोट घ्यायची. आणि हां, माझ्या केसांचा कलर पण बदलायचा आहे. अरे वा 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 वा, म्हणजे कलरचे 80 रुपये आणि कटिंगचे 60 रुपये म्हणजे बरोबर 140 रुपये द्यायला लागणार तुला. अरे ताताड्या, सगळे पैसे काय आमच्यापासूनच वसूल करणार आहेस काय? अरे भावा, मी तर लई कमी पैसे घेत आहे. दुसरे दुकानावर गेलास ना तू, म्हणजे ना नुसतं कटिंगचे 100 रुपये घेतात. माझी कटिंग बिघडली ना तर तुझी हजामतच करून जातो इथं. अरे अरे भावा, तुम्ही कसलं बोला लागलाय? असं टेन्शन घ्यायचं नाही. हे माझ्या बाप दादाचा धंदा आहे. हे मी असंच करत नाही, त्यांच्यापासून शिकून आलोय मी तुमची कटिंग 1 नंबरच करणार. चल चल चल, जास्तीचं बम मारू नकोस. चल पटकन कटिंग कर आणि कलर पण कर. बघरी खेकड्या, कसली कटिंग झाली, कलर ते भारी लागा लागलाय की नाही? अरे वा 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 वा, लय भारी दिसा लागलायस बघ रे पप्प्या तू. आहा हा हा, मजा आली बघ तुझी कटिंग बघून. आहा हा हा, लय मस्त दिसा लागलायस. अशीच कटिंग करत जा, असंच कलर करत जा, 1 नंबर हिरो आणि दिसतोस बघ. आता आणखी एक काम करूया, चल मस्तपैकी तुझ्यासाठी नवीन कपडे ते घेऊया. ठीक आहे, मग चल पटकन शोरूम मधून कपडे घेऊया आणि नंतर कमळीला भेटायला जाऊया. अरे हरामखोर कुठले, हे तर पळून गेले आणि माझे कटिंगचे सुद्धा पैसे दिले नाही. अरे ये भाड्यांनो. बोल आता, बोल माझी राणी, कसं दिसा लागलोय मी? अरे वा 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 वा, लई मस्त दिसा लाग रहीस रे पप्पा तू, एकदम हिरो माफिक बघ. चल आता पटकनी मला एक मस्त पैकी आय लव्ह यू म्हण. आय लव्ह यू तर मी तुलाच म्हणणार, पण त्याच्या आधी ना एक काम करायला पाहिजे बघ तुला. तू ना पहिला सगळं चेंज केलंयस, आता आपलं नाव पण चेंज करून टाक. मला ना तुझं नाव अजिबात आवडत नाही. पप्प्या पप्प्या पप्प्या, लहान बाळाला बोलायल्यासारखं वाटतंय पप्प्या 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 म्हणून. चल ठीक आहे कमळे, मग सांग कोणतं नाव ठेवू माझं? तूच ठेव आज माझं नाव. तुला ना मी नेहमी बाबू बाबू म्हणतोय, मग ना तुझं नाव आपण बाबूराव ठेवून टाकूया. अरे खेकड्या, आजपासून माझं नाव बाबूराव आहे बघ. मला बाबूराव म्हणायचं. कसं वाटलं माझं नवीन नाव? अरे वहिनीने नाव ठेवलंय म्हणजे चांगलंच वाटणार की. ठीक आहे, आजपासून मी पण तुला बाबूराव म्हणतो. ठीक आहे, तर तू आजपासून मला बाबूराव म्हणत जा. अरे सगळं तर तुझं ऐकलं, आता तर आय लव्ह यू बोल म्हणा. आय लव्ह यू बाबूराव. आय लव्ह यू टू कमळे.
अरे ये नकट्या, पळून आलास होय. कटिंगचे पैसे पण तुझा बाप देणार काय? अरे तू एक काम कर, माझ्या खात्यात लिहून सोड. अरे भावा, उदारी बिदारी सगळी बंद आहे, सरळ पैसे काढ. अरे ये 150 देतो की तुला पैसे. कुठं पळून चाललोय काय काय? कमळे, आता तरी माझ्या बरोबर लगीन करणार ना तू? का नाही, आता तर मी फक्त तुझ्याशीच लगीन करणार. लई मस्त दिसा लागलायस बघ तू. अरे नकट्या, नंतर लगीन कर, अगोदर माझे पैसे दे. कोंबड्याची टांग तुझी, उगाचच माझं डोसकं खराब करायला लागलायस. थांब, पहिला तुला कटिंगचे पैसेच देतो. किती मार लागेल हे बरा कुठला पैसे पाहिजे म्हणून पैसे. सरळ पेन सुद्धा करायला देत नाही. काय यांचं डोकं फिरलंय. अरे ही माझी बहीण ह्या पप्प्या बरोबर काय करायला लागली? आज येऊ दे घरी, ह्याला सोडणारच नाही. आणि पहिला ह्या पप्प्याच्या घरात जाण्याच्या बाबाला सांगून येतो. लई दमून काढलंय ह्यानं आम्हाला. ही तर लई गडबड झाली की. ही कमळीचा भाऊ कुठून आला? चल पप्पा, आज ना तुला धडा शिकूनच मी ऐकणार. बघ आता तुझी कशी गंमत करतो. आणि ह्या खिबडी येऊ दे घरी, ह्याला आपण चोपून काढतो. अरे ये बाबूराव, या कमळीचा भाऊ आला होता बघ. काय? अरे पळा इथून सगळीजण. माझा बाप आला ना, आमचे सगळेच केस मुंडवून जाणार इथून.